नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 आपण एक नवीन सिरीज चालू केली होती मित्रांनो. रोज होणाऱ्या मित्रांनो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे गुण यादी आपण तुम्हाला प्रसिद्ध करून देत होतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपण त्याच्यावर होणार आहे मित्रांनो. आज आपण बघणार आहे 14 फेब्रुवारी रोजी जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी झालेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि ती सर्व जिल्ह्यांची मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही 14 फेब्रुवारीला जर तुम्ही इथं तुमचं मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो, ती कोणत्या जिल्ह्यामध्ये असो, तर तुम्हाला किती मार्ग आलेले मैदानी चाचणीमध्ये, 100 मीटरमध्ये तुम्हाला किती मार्ग आले, गोळाफेकमध्ये तुम्हाला किती मार्ग आलेले आहेत आणि 1600 मध्ये तुम्हाला किती मार्ग आलेले आणि टोटल एकूण मिळून तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती मार्ग मिळाले, अशा प्रकारची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. ती जिल्ह्यानुसार झालेली आहे मित्रांनो. आपल्याकडे सर्व जिल्ह्यांची इथं PDF आलेली आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यांची आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. जर तुम्ही पण 14 फेब्रुवारीला इथं मैदानी चाचणी दिली आहे मित्रांनो, तर तुमचे मार्ग इथं जाणून घ्या या व्हिडिओच्या द्वारे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण इथून बघूया. बघा सर्वात पहिले मित्रांनो पिंपरी चिंचवड. बघा पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो, बघा 462 जागा होत्या मित्रांनो. आणि 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे इथं गुण प्राप्तीचे किंवा गुण माहितीचे जे तक्ता इथं प्रसिद्ध झालेले आहे. बघा गुण माहितीचा इथं तक्ता प्रसिद्ध झालेले आहे. बघा विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन नंबर दिलेले आहेत, चेस्ट नंबर दिलेले मित्रांनो. त्यांना 800 किंवा 1600 मीटरमध्ये किती मार्ग आलेले आहेत, 100 मीटरमध्ये किती मार्ग आलेले, गोळ्यामध्ये किती मार्ग आलेले आणि टोटल त्यांचे किती मार्ग झालेले मित्रांनो मैदानी चाचणीचे, असे वेगवेगळे इथं लिस्ट यांनी प्रसिद्ध केलेले मित्रांनो. आता पुढचा जिल्हा बघूया मित्रांनो आपण. पुढचं बघा कोल्हापूर जिल्हा. बघा मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो 14 तारखेला होणाऱ्या शारीरिक चाचणीचे इथं चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची इथं गुणपत्रक इथं प्रसिद्ध झालेले मित्रांनो. बघा तर गुणपत्रक मध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरला फॉर्म भरला होता आणि त्यांची 14 फेब्रुवारीला मैदानी चाचणी होती, तर त्यांच्या इथं मैदानी चाचणीचं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्याला किती मार्ग आलेले, कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्ग आलेले, अशा प्रकारे तुम्हाला इथं बघण्यात भेटेल मित्रांनो. नंतर बघा पुढचा जिल्हा बघा मुंबई लोहमार्ग मित्रांनो. मुंबई लोहमार्गाला झालेल्या 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या इथं शारीरिक चाचणीची इथं तात्पुरती इथं स्वरूपात गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्याला किती गुण इथं आलेले मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये, आणि ते पास आहे की फेल आहेत ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे मुंबई लोहमार्गाची होती मित्रांनो. पुढे बघा नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट गडचिरोली पोलीस. बघा मित्रांनो, गडचिरोली पोलीसला मित्रांनो 14 तारखेला बघा 14 फेब्रुवारीला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं गुणपत्रक पण प्रसिद्ध झालेले आहे. बघा गडचिरोली जिल्ह्याचे इथं ऍप्लिकेशन रोल नंबर तुमचा दिलेला आहे मित्रांनो. त्यालाच आपण ऍप्लिकेशन नंबर म्हणतो. तुमचं नाव आणि तुमचे इथे टोटल किती मार्क झालेले, कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आले ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही गडचिरोली जिल्ह्याची मी तुम्हाला माहिती दिली. नंतर बघा पुढे बघा बीड जिल्ह्याची पण आपल्याकडे माहिती आलेली आहे. बघा बीड जिल्ह्याची बघा, तर बीड जिल्ह्याला बघा मित्रांनो 14 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले. निकाल म्हणजे मित्रांनो तुमचे इथं गुण यादी तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. कोणती तुमची इथं कट ऑफ लागली नाहीये. मी तुम्हाला वारंवार म्हणतो मित्रांनो, ही कोणती इथं निवड यादी किंवा मग पात्र यादी नाहीये. फक्त मित्रांनो ही तुमची गुण यादी आहे. म्हणजेच तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्ग मिळाले, टोटल कुल तुम्हाला किती मार्ग मिळालेले, त्यासाठी ही गुणपत्रिका इथं मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येते मित्रांनो. तर हे बीड जिल्ह्याची बघू शकता तुम्ही, इथं नाव दिलेलं आहे आणि टोटल किती मार्ग आहे ते पण दिलेलं आहे. इव्हेंटनुसार इथं मार्ग दिलेले मित्रांनो. पुढे बघा अमरावती ग्रामीणचं. बघा अमरावती ग्रामीणचं पण मित्रांनो बघा 14 तारखेला बघा 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अमरावती ग्रामीणची इथं तुमचा प्रसिद्ध पत्रक किंवा मग गुणपत्रिका इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. बघा विद्यार्थ्यांचं नाव आहे आणि टोटल किती गुण आले त्यांना ते पण दिलेलं आहे. आता बाकीचे जे तुमचं नाव याच्यामध्ये असेल मित्रांनो, ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा मग ही PDF तुम्हाला कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे. शेवटी मी सांगितणार आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF मध्ये तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो जळगाव जिल्ह्याचं. बघा जळगाव जिल्ह्यामध्ये पण मित्रांनो 14 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे पूर्ण इथं गुणपत्रिका इथं प्राप्त केलेली मित्रांनो किंवा प्रसिद्ध केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. जर तुम्ही पण इथं जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव पोलीसला तुम्ही जर 14 तारखेला मैदानी चाचणी दिली असेल, तर तुमचे पण इथं मार्क किंवा तुम्ही फेल रिझल्ट पण पास किंवा फेल तुम्हाला इथं बघण्यात भेटून जाईल मित्रांनो. नंतर मग धाराशिव जिल्हा आहे मित्रांनो. बघा धाराशिव जिल्ह्याला इथं बघा 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची इथं मैदानी चाचणीचे इथं गुण इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो. बघा विद्यार्थ्याचं नाव आणि टोटल गुण दिलेले आहे. याच्यानंतर बघा मित्रांनो लातूर जिल्ह्याची बघू शकता तुम्ही मित्रांनो. लातूर जिल्ह्याची पण ही माहिती आपल्याकडे आलेली आहे. बघा तर लातूर जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो 14 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं गुणपत्रक प्रसिद्ध झालेले. त्याच्यामध्ये आवेदन अर्ज दिलेले मित्रांनो. विद्यार्थ्यांचे नाव, नंतर मग त्यांना 1600 मीटरमध्ये किती मार्ग आलेले आणि गोळाफेकमध्ये किती मार्ग आहे मित्रांनो, आणि टोटल त्यांचे इथं किती मार्ग झालेले ते पण त्यांनी इथं मित्रांनो दिलेले आहे मित्रांनो. नंतर पुढे बघू शकता मित्रांनो. आता हे चालकचं मित्रांनो लातूर जिल्हा चालक पोलीसचं मित्रांनो. पोलीस शिपाईचा चालकचं आहे. चालकला कोणताही इथं 100 मीटर नसतो मित्रांनो, फक्त 1600 आणि
गोळाफेक असतो. अशा प्रकारे टोटल इथं मार्क पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो कोल्हापूरला बघा, आता मी तुम्हाला तुम्ही म्हणसाल सर तुम्ही कोल्हापूरची सांगितलेली आहे, तर मित्रांनो ती कोल्हापूरची लिस्ट 1 होती मित्रांनो 14 तारखेची, आणि ही मित्रांनो लिस्ट 2 आहे. म्हणजे 2 लिस्ट लागलेल्या आहे मित्रांनो. आता एका विद्यार्थ्यामध्ये म्हणजे एकाच लिस्टमध्ये सर्व विद्यार्थी मावले नसेल म्हणून 2 इथं मतलब लिस्ट प्रसिद्धी पत्रक इथं जारी केलेलं आहे मित्रांनो. ही पण 14 तारखेचं आहे बघा. अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण तुमचा इथं ऍप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर मित्रांनो, मेल फिमेल, आणि तुमचं नाव, तुमचं 1600चे मार्ग, 100चे मार्ग, आणि गोळाफेकचे मार्ग, आणि टोटल तुम्हाला किती मार्ग आलेले ते पण इथं मार्ग त्यांनी दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला विविध जिल्ह्यांची इथं माहिती सांगितलेली आहे. आता जे जिल्हे राहिले मित्रांनो त्यांची कधीपर्यंत तुम्हाला पीडीएफ मिळेल मित्रांनो, किंवा हे सर्व पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल, तर मित्रांनो हे सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जातील. मी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. या सर्व पीडीएफ तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. जे जिल्हे राहिलेले मित्रांनो त्यांच्या जिल्ह्यांची पण तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घ्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो, तुम्ही खाली इंस्टाग्राम आयडी पण दिलेली आहे माझी, तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो पण करू शकता आणि मला मेसेज पण करू शकता तुम्हाला जे पण प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो. तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला मी पूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती किंवा हा तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.